जम्मूला पूर्ण राज्याचा दर्जा काश्मीर केंद्रशासित प्रदेश राहणार का असा सवाल उपस्थित होतोय। मोदी सरकार अधिवेशनात निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जाते। पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींची याच कारणासाठी भेट घेतली का असे सवाल सुद्धा उपस्थित होत आहेत। मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना बरंच उधाण आलंय। मोदी सरकार अधिवेशनामध्ये निर्णय जाहीर करेल अशी शक्यता वर्तवली जाते आणि याच कारणासाठी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे का असा सवाल सुद्धा सध्या उपस्थित होतोय। जम्मूला पूर्ण राज्याचा दर्जा मिळणार का, तसंच काश्मीर केंद्रशासित प्रदेशच राहणार का असा सवाल सध्या उपस्थित होतोय। कारण मोदी सरकार अधिवेशनात निर्णय जाहीर करण्याची शक्यता या संदर्भात वर्तवली जाते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींची याच कारणासाठी भेट घेतलेली होती का असा सुद्धा सवाल यावेळी उपस्थित केला जातोय। मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। जम्मूला पूर्ण राज्याचा दर्जा मिळणार का, कारण की हा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच काळापासून प्रलंबित होता आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश राहणार का असा सुद्धा प्रश्न आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी नेमकी काय पोस्ट केलेली आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना बरंच उधाण आलंय? अगदी सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आहे आणि कारण उद्याची जी तारीख आहे ती ऐतिहासिक आहे। कलम 370 रद्द जे झालं होतं 2019ला, तर 5 ऑगस्टला कलम 370 रद्द करण्यात आलं होतं। त्यामुळं उद्याची तारीख जी आहे ती त्यामुळे या तारखेला महत्त्व प्राप्त होतं आणि असं सातत्यानं सांगितलं जात आहे की कलम 370 जे आहे ते रद्द केल्यानंतर ती उद्याची तारीख असल्यामुळे एक मोठा निर्णय 5 ऑगस्टला होणार आहे आणि 5 ऑगस्टच्या तारखेचं जर आपण ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व जर पाहिलं तर त्याच्यामध्ये एक पाहायला मिळतं आपल्याला, ते म्हणजे कलम 370 हे जे होतं ऐतिहासिकरित्या ते रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मोदी सरकारने घेतला होता। त्याच पार्श्वभूमीवरती जेव्हा हे कलम 370 रद्द केलं जात होतं तेव्हा एक बाब पाहायला मिळाली होती, ती म्हणजे पुन्हा एकदा जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल। लडाख हे अद्यापपर्यंत केंद्रशासित प्रदेशच राहील। आता जी माहिती मिळते त्यानुसार जम्मूला राज्याचा दर्जा देण्याच्या संदर्भामध्ये सध्या केंद्र सरकार विचार करत असल्याचं कळत आहे आणि काश्मीरमध्ये केंद्रशासित म्हणजे काश्मीर हा भाग जो आहे केंद्राच्याच आधिपत्याखाली राहील, केंद्र सरकार त्याच्यावरती नियंत्रित ठेवेल। मात्र जम्मूला जे आहे राज्याचा स्टेटचा दर्जा जो आहे तो दिला जाण्याची असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती नुकताच निवडणुका सुद्धा झाल्यात आणि नवनिर्वाचित सरकारने राज्याचा दर्जा परत देण्याची मागणी सुद्धा केली आहे। आता मोदी सरकार अधिवेशनामध्ये काय निर्णय जाहीर करतात असं सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।